सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यातील बोरखेडा गावाजवळ रस्ते विकासाच्या कामावरील एका भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत नकुल दीपक चौधरी वय वर्ष 24 आणि हर्षल दीपक चौधरी वय वर्ष 22 या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झालाय। थंडीच्या कडाक्यात एका चहाच्या स्टॉलजवळ थांबलेले असताना काळाने या दोन्ही तरुणांवर घाला घातलाय। तरुण वयातील दोन मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शिरपूर तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। मागील काही काळापासून या ग्रामीण मार्गावर अडचण वाहनांची अनियंत्रित वर्दळ वाढली असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळेच हा बळी गेल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केलाय। घटनेची विषमता पाहून शिरपूर नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिवसेनेचे हेमंत पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले। पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून संबंधित डंपर चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेनंतर शिरपूर परिसरातील रस्ते सुरक्षा आणि अवजड वाहनांच्या वेगावर निर्बंध आणण्यासाठी मागणी जोर धरत आहे। दिवंगत नकुल आणि हर्षल यांच्या पश्चात आई आरती चौधरी, वडील दीपक चौधरी असा परिवार असून या घटनेने परिसरात सर्वत्र शांतता पसरली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।